मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण डुकरेवाडी तालुका राहुरी या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊया. तुमचं नाव सांगा पूर्ण आणि इथला पत्ता सांगा. ज्ञानदेव मोहन डुकरे, राहणार डुकरेवाडी, मायवाडी डुकरेवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. बरं, ताई तुमचं नाव सांगा. मनीषा ज्ञानदेव डुकरे, राणा डुकरे मायवाडी. बरं, आता तुम्ही मिसेस आहे तुमचं बरोबर. हे तुमचे सहकारी, तुमचं नाव सांगा. संजय लक्ष्मण गीते. तुमचं सांगा. दत्तात्रय लक्ष्मण गीते. म्हणजे तुम्ही तुमची टीम आहे सगळं, तुम्ही डाळिंबाचं व्यवस्थापन इथलं जे कामकाज हे बघता बरोबर आहे. तर मला एक सांगा, आता हे झाडं किती आहे सगळे टोटल? 720 झाडं आहे बरोबर आहे. आणि बहार किती आहे? तिसरा बहार आहे. तर आता या ठिकाणी आपण तुमच्या हातामध्ये जे डाळिंब बघतोय फळं, तर याची साईज वगैरे जर बघितली, क्वालिटी वगैरे ते एकदम जबरदस्त आहे. आणि काय म्हणता 500, 600, 700 ग्रॅमपर्यंत साईज गेली बरोबर आहे. तर ज्ञानदेव डुकरे यांच्या प्लॉटला आज 6.5 महिने पूर्ण झालेले आहे. आणि त्यांनी जागेवरती मला 190 रुपयांनी दिलेला आहे, 150+ बरोबर आहे. तर काय वाटतं तुम्हाला, हा सगळा तुमचा प्लॉट धरल्यापासूनचा जो प्रवास आता इथपर्यंत आलेला आहे डाळिंबाचा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय कसे अनुभव आले? आम्हाला ज्यावेळेस आम्ही रासायनिक कडे चाललो होतो पहिल्या वर्षी, तर आम्हाला रासायनिकमध्ये असा तोटा झाला का आमच्याकडे तेल ॲक्टिव्ह व्हायला लागला होता. बरं. तर त्यानंतर मग आपली ओळख झाली मागच्या वर्षी. तर मग आपण जैविकचे ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट तुमचे सुरू केले. तुम्ही साई सागरचे सगळे प्रोडक्ट, साई सागरचे सर्व अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, साईजसाठी तुम्ही साईज गोल्ड प्लस वापरलेले आहे आपल्याला. हो. तर त्याचे कसे रिझल्ट कसे जाणवले तुम्हाला? रिझल्ट एक नंबर रिझल्ट भेटतो, एक नंबर. म्हणजे क्वालिटी आता आपल्या हातात फळे, हे फळ आम्ही पहिल्यांदा पाहिलं असं. एवढं म्हणजे आमची साईज, कलर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतात. पहिल्यांदा बघायला बरोबर आहे. तर आपण ऑर्गॅनिक काम करतो. दुसरी गोष्ट, आता जे डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणजे ज्यांच्या बागांवरती तेलग्रस्त समस्या आहे, तेलकटची जी प्रॉब्लेम, तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ऑर्गॅनिककडं थोडंसं वळलं पाहिजे आणि रेस्टमध्ये काम केलं पाहिजे. तुम्ही रेस्टमध्ये मागच्या वर्षी माल खाली झाल्यानंतर, तुमचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर रेस्टमध्ये तुम्ही अमृत गोल्ड, ग्रीन गोल्डचा डोस भरला. त्याच्यापासून झाडाला चांगली एनर्जी भेटली. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय चुकतं की ज्यावेळेस माल हार्वेस्टिंग होतो, शेतकरी दुर्लक्ष करतात की डायरेक्ट ज्यावेळेस पानगळ करायची छाटणी झाल्यानंतर डोस देतात. तसं न करता रेस्टमध्ये जर काम केलं तर नक्कीच आपल्याला एक चांगला फायदा, ताकद बनते, गाडी पण स्टोरेज होती बरोबर, पांढऱ्या मुलीला पण चांगली भेटते. तर तुम्ही सगळे प्रोडक्ट आपले वापरलेले सर्व. म्हणजे तुम्ही जैविक आणि थोडा रासायनिकचा संगम करून आता आज हा माल पिकवलेला आहे. आज जर ॲव्हरेजली जर बघितलं तर एकसारखं सगळीकडं साईज वगैरे एकसारखी आहे. आणि या थोडं पुढं म्हणजे सगळे झाडं एकसारखे बरोबर आहे. इकडे दाखवा, फळाची क्वालिटी वगैरे एकदम छान आहे. आणि साईज पण युनिफॉर्म साईज आहे एकसारखी सगळी बरोबर आहे. इकडे पण आता हे पूर्ण खाली जमिनीला टेकलेलं आहे बघा, म्हणजे पूर्ण ओव्हरलोडिंग आहे सगळं बरोबर आहे. तर ताई तुम्हाला काय वाटतं, काय अनुभव वाटतो तुम्हाला, कसा म्हणजे एक्सपिरियन्स कसा आला तुम्हाला? माझा अनुभव सांगू शकते की मागच्या वर्षी जे आम्ही जैविक पद्धतीने शेती करीत होतो, त्यावेळेस निम्या प्लॉटपासून तुमची आणि यांची ओळख झाली. त्याच्यानंतर थोडासा फरक वाटला. पण आत्तापासूनच जेव्हा ऑर्गॅनिक केलंय, म्हणजे सुरुवातीपासूनच प्लॉटला ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली, तुमचे जे प्रोडक्ट वापरले, त्याचा खूप महत्त्वाचा फायदा झाला आहे आम्हाला. आज आमचं फळ 500-600+ झालेलं आहे. म्हणजे 600+ पुढं साईज गेलेली. हो बरोबर आहे. आणि रेट कसा भेटला? रेट 191 रुपये जागेवर दिलेला आहे. जागेवरती 150+. 191 रुपये. तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अजून ज्ञानदेव डुकरेंनी 191 रुपयांनी माल दिला, म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे जागेवरती 191 रुपयांनी माल देणं. तर त्याच्या मागे त्यांचे कष्ट, जिद्द, चिकाटी आणि त्यांचे जे सहकारी मित्र आहे संजय गीते, यांची पण त्यांना अनमोल साथ लागली. त्या दोघांची इतकी अनमोल साथ आहे. खरं
म्हणजे खरं श्रेय जर म्हटलं तर त्या दोघांनाच जातात, कारण मी ज्या वेळेस विजिटला आलो त्यावेळेस हे दोघं कंटिन्यू लागत नाही. 100% बरोबर आहे. तर म्हणजे यांची मोलाची साथ तुम्हाला लागली. मोलाची साथ लागली आणि हे आम्हाला. सगळं सहकार्यातून आज कार्य घडलेलं आहे. हो. बरोबर आहे. तर मग तुम्ही समाधानी आहे का? हो, पूर्ण समाधानी आहे. सर्व समाधानी आहे. आज आणि तुम्ही 45 दिवस या सांगत होते का 45 तुम्ही घरी नाही तुम्ही पुढे बाग आहे. दुसरं कुठेच नाही. म्हणजे बाग सोडून आम्ही बाग सोडून दुसरीकडे पुढे कुठेच गेलेलं नाही, नाही. कुठेच नाही. ऐकतं जर तो पाठीमागं माळा आहे बघा. हा. जागचे तिथं रोग. तुम्ही रात्री तिथं थांबता मुक्कामी. बरोबर आहे. जागचे रोग. तिकडे त्या शेडवरती. बरोबर आहे. आणि तुम्ही सीसीटीव्ही पण बसवलेले आहे कॅमेरे इथं. बरोबर आहे. इथं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे. म्हणजे तुम्ही आज पहिले मौल्यवान दुकानं म्हणजे सोन्याचे दुकानं असेल, बँक असतील, तिथं सीसीटीव्ही बघितले होते आपण. पण आज डाळिंबाच्या बागेमध्ये तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा वेळ आहे. म्हणजे एक आज याला खूप महत्व आहे. डाळिंब पिकलं खूप महत्व आहे आज. तर मग मला एक सांगा की आज आपण जो ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट केली, आपण जे आपले प्रोडक्ट सगळे मातीवर काम करणार आहे. म्हणजे मातीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. दुसरी गोष्ट पीक रोगाला बळी पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माल पण लवकर हार्वेस्टिंग होतो. आज तुमचं 6.5 महिन्यामध्ये एवढी साईज आणि हार्वेस्टिंग आणलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काडीला ताकद एकदम मस्त आहे. काडी पण स्टोरेज चांगली एवढी होती. बरोबर आहे. storage होती. ठीक आहे. मग बाकी तुम्हाला अजून काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्यांना? आम्हाला सांगू इच्छितो का आता आमचं काहीच नाही. आमचे गुरु तुम्ही आहे. बरं आम्ही तुमचं आता मार्गदर्शन आम्ही आम्हाला- शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण कष्ट करायचे, चुकत तर नाहीच आहे, बरोबर आहे. पण आपण जे जैविक पद्धतीनं करतोय तर तेच आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं जर शेती केली तर 100% आपला फायदा होईल असं आम्ही शेतकऱ्याला आणि सांगू इच्छितो. आपलं जे प्रोडक्ट आहे ते पण म्हणजे शेतकऱ्यांचीच कंपनी आहे. तर बुवा इतरांपेक्षा आपण प्रोडक्टची रेंज रेट पण कमी ठेवलेली आहे आणि आपण जास्त क्वालिटीवर भर देतो. आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणार आहे पुढे आपण क्वालिटी चांगली देणार आहे शेतकऱ्यांसाठी. आणि तुमचे 2 पैसे वाढले तर मला पण आनंद आहे. आज या ठिकाणी मी 2-2.5 तासापासून इथंच आहे. म्हणजे इथून जाऊशी वाटत नाही. मन रमतंय, मन आनंद रमतंय, आहे. बागात समाधानी वाटतंय शेतकरी. मला पण समाधानी समाधान वाटतंय काम एवढ्यासाठीच आहे की बागाला कुठलाही टिपका नाही केल्यानंतर. किंवा लई खराब माल नाही. आपण याचा फायदा बसका ह्या गोष्टी नाहीये. हा म्हणजे तुम्ही म्हणून- डाग तेल्या ज्या बुरशी आहे त्याच्यापासून बुरशी तुम्ही वाचली. आणि एवढ्या खराब वातावरणात सुद्धा म्हणजे आज एक क्वालिटीचा माल 5-6 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर एवढ्या खराब वातावरणामध्ये तुम्ही प्लॉट आज टिकून ठेवलेला आहे. म्हणजे खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर तुम्ही वेळच्या वेळी त्याला फवारणीचं शेड्यूल वगैरे खताचं शेड्यूल तुम्ही व्यवस्थित सांभाळलं. आणि एवढ्या आता इथं बिबट्याचा सतत वावर असतो बरोबर आहे. तुम्ही तिथं वर झोपता रात्री माळ्यावर दररोज तुम्हाला बिबट्याचं दर्शन होतं. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज ज्ञानदेवकरांनी आणि त्यांचे सहकारी संजय गीते यांनी आज माल पिकवलेला आहे. तर त्यांचे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो, आभार मानतो. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितात मी दोघं पण सांगा. आणि असं बघा आमचं म्हणणं आहे का शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे. आणि तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला एवढं मोठं लाभलं ते आम्ही तुमचे लय धन्यवाद, लय आभारी आहे. आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षा आम्ही आता ऑर्गॅनिक करून पूर्ण पद्धतीने पुढच्या वेळेस ऑर्गॅनिक जाणार. सांगितलं पाहिजे मला तुम्हाला ट्रीटमेंट मध्ये अजून काही बदल हवे आहे का? नाही, तुम्ही ज्यावेळेस मला प्रतिक्रिया देणार सांगशाल तुम्ही त्यावेळेस मला कळणार आहे त्याच्यामध्ये अजून काय बदल केले पाहिजे. वातावरणानुसार बदल करावं लागणार आपल्याला. वातावरणानुसार आपल्याला बदल करावाच लागते. आणि नक्कीच आपण अशीच परंपरा चालत ठेवू. दरवर्षी माल चांगला तुमचा काढून देतो चांगला. तरुण शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक वळलं पाहिजे. एवढे एक आता जो खाणारा जो ग्राहक वर्ग आहे, आता जे फळ जे तुमचं बांगलादेशला जाणार आहे बरोबर आहे. म्हणजे जो खाणारा वर्ग आहे तो पण रेसिडिफ म्हणजे विषमुक्त असं फळ खाणार आहे. त्याचं पण म्हणजे एक पुण्याचंच काम बरोबर आहे. पुण्याचंच काम बरोबर. विष खाऊ घालण्यापेक्षा आपण अमृत खाऊ बरोबर. चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल फवारा मारल्यानंतर बागाचं फळ 3 दिवस खाऊ नये असं म्हणतात. पण आपला ऑर्गॅनिक पद्धतीचा जो फवारा मारल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जरी फळ खाल्लं तरी काही साईड इफेक्ट होत नाही. हे अनुभव घेतलेले आहेत.
म्हणजे फवारा मारल्यानंतर chemical चं जर फळ खाल्लं तर असं संध्याकाळपर्यंत घशातला जायची खाऊ हो चालू होती, 100% बरोबर आहे की? 100%. तसं हे तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला त्रास काही आहे का? नाही पण झाला. नाही. म्हणजे सेंद्रिय शेतीचं एक महत्व हे आहे की आरोग्याचा पण विचार करतो आपण आणि दुसरी गोष्ट खाणारा पण त्याचा पण विचार करतो आपण आणि पिकणाऱ्याला पण त्रास नाही, बरोबर आहे की नाही? तर दिलेल्या माहितीबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. तुमचे पण आभार. तुम्ही आम्हाला मला असं सहकार्य केल्याबद्दल खरोखर आभार. असं सहकार्य आम्हाला राहू द्या नाही राहील. बस. हे एवढंच आम्ही एवढंच